नमस्कार, पी एस मराठी क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चकली कसं बनायचं आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर हे बघा, मी ह्या वाटीने अगोदर तांदूळ घेत आहे. मी घेत आहे 2 वाट्या तांदूळ. तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार जसं घ्यायचं आहे तसं घेऊ शकता. हे बघा, इथं 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. आता ह्याच वाटीने आपणाला तांदूळ 2 वाट्या घेतले आहे, तर त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हे बघा, माझ्याकडं हरभऱ्याची डाळ आहे, पण मी डाळवा घेतला आहे. डाळव्यानं पण चकल्या एकदम खुसखुशीत बनतात. ह्याच वाटीने आपणाला घ्यायची आहे उडदाची डाळ. प्रमाण एकच ठेवायचं. हे बघा, हे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीनं आता घेत आहे मी मूग डाळ. हे बघा, मूग डाळ पण सेम बरोबरच घेतलेली आहे. आता ह्याच वाटीने हे पोहे घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीने इथं शाबू घेतलेला आहे. हे इथं जिरे घेतलेले आहेत आणि हे ओवा घेतलेला आहे. प्रमाण जर तुम्ही एकच ठेवलो आणि बरोबर घेतलं तर एकदम खुसखुशीत चकली बनते. आता मी इथं टाकलेले आहे कढईमध्ये 2 वाटी तांदूळ आणि याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तांदळाला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. हे बघा, असे चांगले हलके ब्राऊन होईपर्यंत मी तांदूळ भाजून घेतलेले आहेत. तांदूळ भाजण्यासाठी मला 5 मिनिटं वेळ लागलेला आहे. आता मी याच्यामध्ये डाळवा टाकून घेणार आहे. डाळवा पण आपणाला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. गॅस जर आपण मोठा ठेवला तर व्यवस्थित भाजलं जाणार नाही. डाळव्याला पण हलका ब्राऊन कलर आलेला आहे. आता इथं मी घेतली आहे मुगाची डाळ. याला पण मीडियम गॅसवर भाजायचं आहे. मुगाच्या डाळीला पण हलका ब्राऊन कलर आलेला आहे. आता काढून घ्यायचा आहे. ही घेतलेली आहे उडदाची डाळ. आता हे शाबू घेतलेला आहे. शाबू पण मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. थोडी माझी याच्यामध्ये मुगाची डाळ मिक्स झालेली आहे. आता इथं घेतलेले आहेत पोहे. थोडं जाडसरमधून पोहे घ्यायचे आहेत. पोह्याला पण हलका ब्राऊन कलर आलेला आहे. थोडे जिरे पण हलके गरम करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे. जिरे आणि ओवा. गॅस बंद केलेला आहे. फक्त आपल्याला गरम कढईमध्ये थोडं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही धने पण टाकू शकता. माझ्याकडे धने नाही आहेत त्याच्यामुळे मी टाकले नाही, नंतर टाकणार आहे. हे अशा प्रकारे आपली भाजणी तयार झालेली आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपणाला थोडं पसरून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. एका ताटलीमध्ये किंवा तुम्ही कपड्यावर पण पसरू शकता. चांगल्या प्रकारे एका कपड्यावर पसरून घ्यायचं आहे. एखाद्या कॉटनच्या कपड्यावर तुम्ही पसरू शकता. अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच तुम्ही दळून आणायचं आहे. अशा प्रकारे भाजणी केल्यानंतर खुसखुशीत चकल्या होतात. अशा प्रकारे चकली भाजणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चकली कशी बनवायची आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.